बातमी आता पुण्यातून आहे। पुण्यामध्ये मेट्रो स्थानकांच्या नामांतराचा वाद काही नवा नाहीये। पुण्यातील अनेक मेट्रो स्टेशनची नावं बदलण्याची मागणी राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी देखील केली होती। आता देखील पुण्यातील कसबा भागात होत असलेल्या बुधवार पेठ मेट्रो स्थानकाच्या नावाला नागरिकांनी विरोध केलाय। याविषयी नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यात सध्या मेट्रोचं काम सुरू आहे। 2 मार्गिकेवर या मेट्रोचं काम सुरू असताना या ठिकाणी जे स्टेशन उभारण्यात आलेले आहेत त्यावरून याआधी सुद्धा अनेक वेळा वाद झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याला विरोध करण्यात आला आणि काल या ठिकाणी येऊन या शिवसैनिकांनी कसबा पेठ स्थानक अशा पद्धतीचा बोर्ड आहे तो त्या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यामुळे नेमका यांचा आक्षेप काय आहे, बुधवार पेठ हे नाव का नको हे आपण जाणून घेणार आहोत। इथल्या पेठांना एक स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट येत असताना तुम्ही त्या पेठांची माहितीच घेत नाही। बुधवार पेठ सोडून कसबा पेठेत तुम्ही स्टेशन केलं, याला बुधवार पेठ नाव देण्यामागे त्यांचं कारण काय? सर्वे करणारी जी लोक आहेत ती दुसऱ्या राज्यातून आमच्या इथे येतात, पूर्ण माहिती न घेता काही नावं देतात, लोकांची भावनाची खेळायचा हा प्रयत्न आहे। आमचा आक्षेप असा आहे की त्यांचा जो पहिला मुद्दा होता बुधवार पेठेचं स्टेशन करायचं होतं तर त्यांनी आणलं कसबा पेठेला। कसबा पेठेतले जे स्थानिक ज्या लेवलची जी लोक आहेत ते बुधवार पेठ हा कसा सण करून घेईन। कसबा पेठेतली जी लोक जी आहेत ती बुधवार पेठ हा ॲक्सेप्ट करणारच नाही आहे। याच्यामुळे आमचा विरोध आहे या गोष्टीला। आमच्या स्थानिकांचं आता असं म्हणजे सगळ्यांचं मत आहे की याला कसबा पेठच नाव दिलं गेलं पाहिजेत आणि आमची ती मागणी शेवटपर्यंत राहणार। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।